त्याला कलेक्टर येत ना. कलेक्टर हा अभ्यासू असतो, अभ्यासू. आमच्याही जिल्ह्याचा कलेक्टर अभ्यासू आहे. किती मंत्र्यांचे फोन येऊ द्या, पालकमंत्री फोन द्या, कायदा मंत्री फोन द्या, बोलू साहेब फोन उचला, काय करायचं नाही म्हणजे उचलायचं तो उचला. पण बराबर समाजाचा फोन आल्या बराबर, सर हॅलो मी देगलूरून बोलतो, काय बोला काय झालं, काय नाही आमच्या गावात थोडंसं वाटायला तसं 10 माणसं खोकलायलेत का, पांढरी गाडी कोणाचं ऐकलं, कोणाचं ऐकलं, पांढरी गाडी पाठवली आणि भिऊ नका म्हणजे त्याला दवाखान्यात आणलं, व्यवस्थित चांगलं केलं. कोण केलं, आता यायच्या भाषणामध्ये माणसं बिमारच पडायची आहे, फार गंभीर परिस्थिती आहे. तेव्हा आपली आपली काळजी घ्या, आपलं आपलं कुटुंब आपण आपलं सांभाळा आणि तुम्ही मात्र काही करू नका. तुम्ही मुंबईला उगा खात बसा, काय देऊ ते तिथंच तिघायचा गोंधळ चालू आहे, काय नाही एवढं म्हटलं. आता ऍडमिशन झालं, एक सुद्धा योजना नाही लोकांच्या, आहे ते योजना मोडीत काढल्या शेतकऱ्याच्या. मी काय सांगालो, व्यासपीठावरून सांगालो, अरे समाज प्रबोधनामध्ये एवढी ताकद आहे, आत्महत्या करायला जरी माणूस निघाला आणि समाजाचे एकही प्रबोधकाराचा शब्द कानावर गेला तर आत्महत्याची. तो परमात्मा वसुदेवाने घेतला आणि निघाले कारागृहाच्या बाहेर पडले. येथे भेट देण्याकरता आता यमुनेतून बाहेर परमात्मा यमुनेमध्ये बघू लागला, यमुने मातेला. हो यमुनेला महाराजाचा रस्ता तो पडला आणि वसुदेव यमुनेमधून जाऊ लागले. एवढ्यामध्ये जाता जाता वसुदेवाच्या गुडघ्याला पाणी आलं आणि यमुना म्हणू लागली, भगवान किती दिवसापासून मी तुमची भेट घेण्याकरता तली नाही. कमरेला पाणी आलं, छातीला पाणी आलं आणि परमात्मा यमुनेकडे बघू लागला. इकडे बघा, ते मोटरसायकल आहे, जाऊ द्या मी सांगालो काय का जीव चला इथं सांगायला तुम्हाला. 1 तारखेचं काल्याचं कीर्तन मी जेव्हा केलं की नाही, लाईन नव्हती, जोरजोऱ्यात बोललो तुम्हाला, पण एक दिवस झोपली लागली नाही मला गावाकडे गेल्यावर. हे एवढं सांगण्याकरता लक्ष देऊ नाही का, चित्त विचलित होऊ नका. आपला रानामध्ये कार्यक्रम आहे, चला त्या तिकडे बघू नका, बताशे फुटाने. हा मी काय सांगालो ऐका, तो परमात्मा टोपल्यामधून बघताना यमुने मातेने छातीला पाणी आलं आणि यमुना मुलाली, कृष्णा मला कधी भेट देतोस, तुला भेट देऊ का, तुला भेट देऊ. पायाचा अंगठा काढला, ए पुर चढला आचट त्यासी लाविला अंगुष्ट. पायाचा अंगठा काढला, यमुने मातेला लावला, बराबर यमुने मातेने जागा दिली आणि परमात्माला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये गेले आणि परमात्मा ठुला आणि माईला घेऊन निघाले. रडे माया खरी आकाश नामामध्ये इकडे दूध उठले आणि इकडे टेंभूर दर्यामध्ये आनंद झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीच्या इकडे जाऊ लागली. सगळे तुला माहित आहे का नाही, काय ग अग गवळण सांगे गवळणीला, इकडे आनंद झाला आणि
गौरत पळू लागली. पहाटे 5 वाजता उठले बाबा. आपल्या इथं कसे उठले? 5 वाजता मिरवणूक आहे, गाण्याचं कीर्तन होऊन सर्व महिला मंडळ उठले आणि स्नान करू लागले, नवे वस्त्र घालू लागले, प्रसाद देवाला घेऊन येऊ लागले. भगवान जन्माला आले, आनंद झाला. आणि तिकडे महाराज कंसाला कळालं, कंसा परमात्मा वाढतोय. कंसाने मीटिंग घेतली आणि सर्वांना बोलून घेतलं. जा म्हणले, माझा वैरी गोकुळामध्ये आहे, कोण त्याला मारतय? महाबळ नावाचा भट उठला बाबा दैत्य, मी मारतो. कंसा मी मारतो, सांग काय देशील? अर्ध राज्य तुला. आले गोकुळामध्ये महाराज, ब्राह्मणाचा वेश घेतला आणि यशोदेच्या घराला आले. यशोदे, 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 जातक भविष्य भविष्य कल्याण सांगेन मी तुम्हाला. कोणी आहे का घरामध्ये? लेकरांचं जातक बघा. यशोदे, दार उघडे. यशोदे उघडल्या परमात्मा पाण्यामध्ये झोपले होते. यशोदेने पाठ टाकला, ब्राह्मणाची पूजा केली आणि ते चष्म्यातून बघू लागला. यशोदे, लेकरू कुठं आहे? पाण्यातून परमात्मा काढून यशोदेने आणला. आल्या बराबर ब्राह्मणाच्या पुढे ठेवल्यावर भट बघू लागला. यशोदे, नशीब तुझं फुटलं, याला नेऊन फू घराच्या पाठीमागे, हा तुमच्या कुळाचा नाश करणार आहे. एवढ्यामध्ये परमात्मा म्हणू लागला, माझ्या आईला सांगतो काय तसं. परमात्माने थोडी नजर कानोडी केली. ऐका, लक्ष देऊ. देवाना नजर जराशी कानोडी केली. देव झाला पाठ मोरा, देव झाला पाठ मोरा. काय कुणी? देव झाला पाठ मोरा, नसती येण येती घरा. तसा तो परमात्मा कंसाच्या वचनावर ऐकून महाभट मुलाला पुरून टाक म्हणल्या बराबर. असं आहे का? पाठाला आदेश दिला. असं केलं बाबा. जो पाठ खालचा वर गेला, जे पाठाला बसल्या बरोबर विटंबीला भात तिला पाठीवरी पाठ, तिला पाठीवरी पाठ, तिला पाठीवरी आणि ब्राह्मण उठला. यशोदा म्हणाली, गुरु बसा जरा, दक्षिणा देते. नका नका दक्षिणा. हे ब्राह्मण पळायला लागला. एवढ्यामध्ये दारामध्ये बाज होती. बाज आडवी आली. आल्याबरोबर गळ्यामध्ये पडली, खुटे उपडली. झे लागल्याबरोबर खुट्याला धोतर अडकल्या बरोबर ते धोतर निष्ठून गेलं. पंचांग फाटून गेलं. पंचांग फाटले, जानवे तुटले.
पुढे आणि थोट टाकला. कंस म्हणू लागला, काय झालं रे, कोण पाहिलं म्हणला. अरे भोतर कुठं गेलं कोणाला माहित आहे. कुठे जाणूनी लोकांचं जर वाईट करू लागलं तर आपलं वाईट होतंय बाबा. अरे घेऊ दे एखाद्यानं गाडी, आपल्याला काय करायचं. एखाद्या दिवशी बसून येईन आपल्याला, एखाद्यानं बिल्डिंग बांधू दे, एखाद्या दिवशी आराम करा येईन आपल्याला. पण त्यानं बिल्डिंग बांधली बाबा बघता बघता, त्यानं गाडी घेतली बघता बघता, मग याच्यानं काही बी झालं नाही. कसं करू, कसं कर, शेताकडे जाईन रे. काय करतोस आता. नाही मरू नका, मी सांगालो बरं का, कीर्तनात सांगालो. काय बघायचं नाही. त्याप्रमाणे गेला आणि पुढे उभा टाकला. कंसा मानिया भरोसा बोलण्याचा, मानिया भरोसा बोलण्याचा. एवढ्यामध्ये जा म्हणलं, तुझ्याच्यानं काम होत नाही. आहे का कोणी महिला मंडळ? फॉर्म भरायचा, ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे. महिलेला 70% आरक्षण आहे. याच्यानंतर 100% होईल. मग गड्याला काय काम, काही नाही. श्याम लवकर उठ, पाणी आण, पाणी भर, दळून आण, साडी धुई, इस्त्री कर, समजे कपाटामध्ये ठेवून दे. मी जरा कुमारखेडला जाऊन येते, तेव्हा तू स्वयंपाक करून. मग तिकडून आल्यावर काय करतेस, इकडून आल्यावर काय करतेस, काय तू मी खाऊ झोपू जाऊ. दुसरं काय महिला तशी पुतना आली. कंसा चिंता करू नको, लेकराला मारायचं काम घड्याचं नाही, बाईचं आहे. सुंदर रूप धरलं महाराज आणि यशोदेच्या दाराला आली. जा म्हणले, पुतणे अर्ध राज्य देतो. यशोदेने महाराज अंग घालून जावं काढून कृष्ण परमात्माला झोपी घातलं होतं. एवढ्यामध्ये परमात्मा झोपी गेले आणि एवढ्यामध्ये बाहेर आली आणि रूपवान महाराज असं रूप धरलं तिनं. यशोदे 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 या आवाजानं उठला म्हणजे यशोदे, अगं यशोदे. आवाज यशोदे, आवाजच आहे. काही काही माणसाचं बोलणं लय गोड असते. काही माणसं बोलू लागल्यावर पळून जावं वाटते. हो, तसं काही माणसं बोलू लागल्यावर उगं थांबा वाटते, असे सुंदर बोलतात. ती म्हणलेली यशोदे यशोदे आणि भांडे घासू लागली यशोदा. एवढ्यामध्ये दार उघडल्या बाबा पाहिलं. यशोदे तुला लेकरू झालं. अगं काही मला फोन मोबाईल काही व्हॉट्सअप फिट्सअप काही पाठवावं की नाही. नाही म्हणले, गर्दीमध्ये तुला काही सांगता आलं नाही. हे बघ आता आलीस ना, तर मग ये घरामध्ये. आली महाराज घरामध्ये. घरामध्ये आल्या बरोबर पाठ टाकला आणि पाठ टाकल्याच्या नंतर यशोदे दूध करायला गेली. कोण तू? मी तुझी मावस बहीण आहे. एवढ्यामध्ये सुंदर असं रूप धरलं आणि एवढ्यामध्ये परमात्मा झोपी गेलेली. ऐका, ती अशी करू लागली पुतना. कृष्णा पाहिलं रूप कशाला आलती पुतना? मारण्याकरता. पण हा परमात्मा एवढा सुंदर, एवढा सुंदर, मन मोहिले गोविंद, मन मोहिले, मन मोहिले. मनच मोहन गेला बरोबर की तिथं पाण्यात शिवलो टाकली. कृष्णा म्हणा, अरे किती दिवसापासून मी तुला बघू लागले रे. एवढ्यामध्ये परमात्मा म्हणला असं जमना, लई टाइम घालण्यात मजा नाही. परमात्मा पाहायला बराबर सटण्याच्या चेंडूसारखा उडाला आणि बरोबर छातीवर बसला. तिच्या छातीवर बसल्यावर तिने पदरा टाकलं
आणि आता इथं नको म्हणला परमात्मा, घरी भानगड होईल, बाहेर जाऊ. आणि गवळण टप 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 खाली वापरता. आणि या माळावर गेल्याच्या नंतर कन्हैया किती दिवसापासून माझी इच्छा पूर्ण करणार होता. अरे स्तनपान कर रे बाळा. अशी गुंडी काढली आणि आपलं स्तन त्याच्या तोंडात देण्याच्या नंतर कृष्ण परमात्मानं 200 नाही 1000 पॉवरची मोटर लावली बाबा. दूध ओढून घेऊन लागला. सर कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. कृष्ण म्हणला एक बार धरीच ना, आणि धरल्यावर कोणाला सोडणार. कृष्णाने परमात्माने स्तनाला तोंड लावल्याबरोबर पंचप्राण ओढून घेतले आणि पुन्हा धाड किंवा पडली. तुका मन देवे पुतना सोशियली जीवे, पुतना सोशियली जीवे, पुतना सोशियली. तुका मन देवे पुतना सोशियली, पुतना सोशियली, पुतना सोशियली. अंतर नसायची विश्वास. इकडे परमात्मा पाळण्यामध्ये होते, इकडे पुतनेचा वध केला आणि गोकुळामध्ये आनंद झाला. प्रत्येक गवळण येऊ लागली आणि कृष्ण परमात्माला यशोदेने झोपी घातला, अंगाला लावला आणि परमात्म्याला ताप आली. राक्षसा संघ युद्ध खेळावं लागलं, पूर्ण पंचप्राण ओढावं लागले, ताप आली. कृष्ण परमात्मा एवढ्यामध्ये माता पार्वती भगवान शंकर दर्शन असं होणार नाही म्हणून फकीराच्या वेशामध्ये महादेव आले आणि यशोदेला म्हणाले, माई कालच लेकरू झाले, जरा दर्शन होईल का, मला बघू द्या ना जरा. भगवान शंकराने असं मांडीवर घेऊन परमात्माला बघू लागले. महादेव सुद्धा इच्छा करू लागले. एवढे कृष्ण परमात्मा आणि कृष्ण परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले आणि यशोदा नेमकीच काम घालून परमात्म्याला झोपी घातल्यावर राधिका आली बाबा आणि म्हणू लागली, माई यशोदे कृष्ण झोपला आणि मला पाहू देते का जरासं. पाळण्यामध्ये पाहिल्याबरोबर परमात्मा बघू लागला. राधे आता उशीर करू नको. परमात्मा म्हणू लागला, अगं राधे 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 खेळी श्याम सुंदरा, राधे राधे राधे. आणि परमात्माला पलंगावर ठेवलं आणि राधा म्हणू लागली, कृष्णा हे कृष्णा पाय की रे माझ्याकडे. तो परमात्मा टुकू 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 बघू लागला आणि त्याला राधा लोणी खायला देऊ लागली आणि राधा भली मोठी होती आणि एवढ्या मध्ये परमात्मा नान होता. कृष्णा या ठिकाणी जर तू जरा मोठा असला तर जमलं असतं.
परमात्माला असं आहे काय, जा मग जा कवडाची साखळी लावून ये. एवढ्यामध्ये गेली साखळी लावल्याबरोबर परमात्मा मोठा झाला. काय करू लागले, राधानी तो मुरारी, राधानी तो मुरारी, राधानी तो मुरारी, राधानी तो मुरारी, राधानी तो आणि भोग परमात्मा गगनीला देऊ लागला. एवढ्यामधून बाहेर आवाज आला, राधे हे राधे कवाड उघड कृष्ण. एवढ्यामध्ये परमात्मा काय झालं, काय ग भगवान, लहान माझे पती आलेत, मालक आहेत बाहेर, माझे मालक आहेत कडे. मला लहान होतो पण दररोजाच्या बाहेर मला जाऊन औषध आणावं लागते. आता बाहेर जर परमात्मा गेला तर दिसन ना नवऱ्याला. कृष्णा नको नको रे, तू लहान होय. पुन्हा परमात्मा देखून गवळणीचा भाव आणि परमात्मा झाला लहान. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, छोटा म्हणला छोटा. बघा, आणला तेव्हा छोटा होता, म्हणलं तेव्हा मोठा झाला. म्हणले गवळण छोटा झाला. देव मोठा होतो, छोटा होतो कोणा करता, करता. अरे या भक्तांचे काम करतो देव, का वेडा नाही. वेडा झाला, वेडा झाला, लालचावला भक्ती सुका. आणि एवढ्यामध्ये परमात्मा रांगू लागले, तवे तग हात टेकीत डाव्या गुण्याने घोड्या करू लागला परमात्मा. आणि अनेक गवळणी येऊ लागल्या. कृष्णा एक गवळण म्हणली, कृष्णा लई ताप द्यालास, अरे दुसऱ्या गवळणीला काय भेडू घाललास, हे आपल्या घरी तुला दाखिते. कृष्ण परमात्मा म्हणला, घ्या याचा घराचा नंबर. घराचा नंबर लिहून घेतला गवळणीचा. परमात्मा 12-1 वाजता रात्री तिच्या घरी गेला. गेल्याबरोबर रात्रीचा टाइम होता. दोघही पती पत्नी एका जागेवर झोपले होते. परमात्मा गेला आणि त्याची दाई हिची वेणी दोन्हीची गाठ मारून गेला बाई परमात्मा निष्ठो. दोन्हीची गाठ मारली आणि परमात्मा निष्ठून गेल्या बरोबर
परमात्मा म्हणला घराकडे ये म्हणतीस काय? पाठ 5 वाजता बघतो आता. पाठ 5 वाजता नमाज पडला, लोक उठले, काकडा सुरू झाला. आज जसा काकडा सुरू झाला की नाही तसा काय काकडा म्हणला, वाह धन्यवाद, सुंदर काकडा ऐकला मी. मी कसा ऐकित होतो. लाईट गेली, थोडीशी लाईट गेली काय मला, लाईट गेली, चिलट चावला, उठलो मी. दादाने आमच्या मला कूलर लावून दिलं. कूलर ही पंचम स्वरात लागलं होतं, सुर वाजू लागलं, मस्त झोप लागली. उठल्यावर काकडा ऐकला आणि उठल्या बरोबर उठायला गेली गवळण. उठल्याबरोबर झटका बसला. झटका बसल्यावर म्हणू लागली, वा वा, अहो काय तुम्हाला कळतंय की नाही, 90 वर्ष गेले तरी अहो तुम्हाला समजते की नाही काही. अहो गेला ते करायचा, अहो छेडाछेडी करायचा गेल्यानं कसं जमन म्हातारे, कवा कवा बोलावं लागतंय तुला माहित नाही. तुला उठवायला दूध काढायचा टाइम झालाय, मी दूध काढून आणतो, तू चहा कर. अहो ते समजा खरं आहे हो, पण मला सोडा की तुम्ही. मी कुठं काय केलंय? गगन फुटल्या बरोबर जे दादीला झटका बसला, वा वा, अरे मस्त हो नियम, मस्त हो नियम. काय आनंद आहे. आणि ती म्हणाली, मस्त होनिया मातली धांगडी, करी वडावडी मज सवे. आणि उठली गवळण आता, ती पुढी गवळी माग, गवळण गर गवळी दाढी वरी वरी धरी. गेले कृष्ण परमात्मा आईच्या पायामध्ये वसुदेवाच्या मांडीवर बसले होते आणि म्हणू लागले, मला म्हणतेस घराकडे बघालो की नाही. कृष्णा पद्मासा, अरे माझी दाढी पतीची दाढी माझी वेणी, का गेलाशी गाठ मारोनी. यशोदे गटबाई कोणाशी सुटे ना, यशोदे ग बाय तुझ्या
माय म्हणली तुमची तर गाठच बांधली हो यानं. दुसरी आली धावणी यशोदे म्हणे ग बाई काय केले करणी. माझी सुन होती गर्भिणी तिसी पुसे चक्रपाणी. कैसी झाली तिथं ते पोट चापून बघल्यावर पडला तांदळाला कशी झाली. ती गवळण म्हणे, अरे कृष्णा, अरे पोटामध्ये लेकरू आहे बाय ते सांग. पोटामध्ये